सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। सिंधुदुर्गात कुडाळ तालुक्यातील तेंडोली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे। तेंडोलीमध्ये भाजपच्या जिल्हा परिषद उमेदवार आरती पाटील तर पंचायत समिती उमेदवार प्रियांका जळवी यांनी घरोघरी जात नागरिकांच्या भेटी घेत आहेत। वातावरण चांगल्या प्रकारे दिसते, कारण आमच्या मतदारसंघाची बांधणी ही गेले कित्येक वर्ष संजयजी वेंगुर्लेकर आणि रणजितजी देसाई साहेब यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे झालेला आहे तेंडोली मतदारसंघ, आणि त्याची बांधणी अगदी सगळ्या गावांमध्ये चांगल्या प्रकारची कामं झालेली आहेत। त्यामुळे प्रचार करताना अशी भीती अशी वाटत नाही, कारण सीट ही नक्कीच येणार आहे। प्रामुख्याने कोणत्या कामावर, विकास कामावर तुम्ही भर देणार आहात या पूर्ण मतदारसंघामध्ये? एकंदर पाहता आपण म्हणतो की मानव विकास किंवा शाश्वत विकास वगैरे, पण आता पायाभूत सुविधांचा इथे खूपच हे दिसतंय, कारण गेले 10 वर्ष इथे आमदार आपल्या हक्काचे आमदार नव्हते किंवा खासदार नव्हते, जिल्हा परिषद सदस्य सुद्धा, म्हणजे त्याच्यामुळे पायाभूत सुविधा एकंदरीत बघितले, रस्ते ब्रिज असतील, पायवाटा असतील, तर तिथे कुठेतरी आपल्याला असं कमी दिसतंय विकास। त्या दृष्टीने मी नक्कीच प्रयत्न करीन की पहिले रस्ते आधी मजबूत हे केले पाहिजेत। तुमचा राजकारणातला अनुभव सुद्धा इथे चांगला तुम्हाला कमी येणार आहे, कसं पाहता एकंदरीत त्याकडे? मी गेले 18-19 वर्ष राजकारण आणि समाजकारण यामध्ये आहे, आणि विशेष म्हणजे मी आंदुर्ले गावाची 5 वर्ष सरपंच, उपसरपंच 5 वर्ष, तसेच ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीची संचालक, आणि आता विद्यमान सुद्धा मी ग्रामपंचायत सदस्य आणि विविध कार्यकारी सोसायटीची संचालक आहे। आणि मी भारतीय जनता पार्टीची 5 वर्ष तालुका अध्यक्ष म्हणून सुद्धा महिला मोर्चाचं काम पाहत आहे। त्यामुळे त्याचा अनुभव आहे, कारण मी त्याशिवाय यशोदा म्हणजे पंचायत राज विषयाची मास्टर ट्रेनर म्हणून गेली 14 वर्ष काम करते, की जे निवडून आलेले सरपंच सदस्य त्यांना मी ट्रेनिंग देण्याचं यशोदा मार्फत हे आहे, जिल्हा परिषद सिंधुदुर्गची मास्टर ट्रेनर आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।